नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाण्याची आमटी. तर त्यासाठी साहित्य पाहूया. वाटाणे हे 4-5 तास भिजून कुकरला 3-4 शिट्ट्या करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याची पाने 10-15, किसलेले खोबरे थोडेसे सुके. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण कुकरला शिट्ट्या काढून घेतलेले वाटाणे आहेत ते टाकायचे आहेत. ते बारीक करून घ्यायचे आहेत, थोडंसं पाणी ॲड करून त्यामध्ये. अशा प्रकारे त्याची प्युरी करायची आहे. आता एक कढई गरम करून घ्यायची आहे, त्यामध्ये तेल टाकायचे 2 पळ्या. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे टाकायचे आहे. जिरे चांगले तडल्यानंतर मोहरी टाकायची आहे. त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत. आता ठेचलेला जो लसणाच्या पाकळ्या होत्या त्या यामध्ये ॲड करायच्या. लसणाने आमटीला खूप छान चव येते. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कांदा चांगला तांबूस रंगाचा होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आता बऱ्यापैकी लालसर झालेला दिसतोय. आता यामध्ये हळद टाकायची आहे. त्यानंतर लाल मसाला टाकायचा आहे. चिकन मसाला टाकायचा थोडासा. सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे या कांद्याच्या ह्याच्यामध्ये. यानंतर आपण ज्या मिक्सरला बारीक करून घेतलेली वाटाण्याची प्युरी होती ती ॲड करायची आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी गरम टाकायचं शक्यतो, त्यामुळे भाजीला तरी छान येते. आता चवीनुसार मीठ ॲड करायचं. आणि 5-6 मिनिटे चांगली उकळी काढून घ्यायची आहे आमटीला. पाहू शकता तरी किती छान आलेली आहे. आता 5-6 मिनिटांनंतर आमटी होत आली की त्यामध्ये खोबऱ्याचा जो आपण किस केलेला होता तो टाकायचा आहे. याने भाजीला छान चव येते. तयार आहे आपली वाटाण्याची झणझणीत आमटी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा.